सिंधुदुर्गात गारांचा पाऊस पडल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मालवण तालुक्यातील देवली गावातील खालची परबवाडी या ठिकाणी विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर अचानकपणे एक बर्फाचा सुमारे 5 किलो वजनाचा तुकडा पडला। बर्फाचा तुकडा घरावर पडताना घराच्या छपराची कौले तुटली आणि एक लाकडी रीपही तुटली होती। अचानकपणे घरावर बर्फ पडून घडलेल्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। देवली गावचे सरपंच श्याम वाक्कर यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी जात देऊलकर कुटुंबियांशी चर्चा केली, तसेच याबाबत प्रशासनाला माहिती देऊन घटनेच्या शास्त्रीय कारणांचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं स्पष्ट केलं। ढगाळ वातावरण किंवा कोणतंही पावसाचं चिन्ह नसताना भर उन्हात ही भली मोठी गार पडल्यानं देवली गावात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। संशोधनासाठी बर्फाच्या तुकड्याचा नमुना देऊलकर यांनी फ्रीज मध्ये ठेवलाय, जेणेकरून हा बर्फ गाराच्या स्वरूपात आहे की अन्य काही याचा उलगडा होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। दाखव रे हातात दाखव, असं हातात दोन हातात पकड। आई शपथ, खरो आहे हो, हलको वाटतं रे असं भरी हो ब हलको वाटत नाही तुका असं? नाही रे, जरा फरक वाटत नाही। हाय ना पडलो मोडला का खय पडलो? तो फळीत पडलो आणि फळीवरून खाली पडलो। बापरे, ऊन नाही, सॉरी पाऊस नाही, वारो नाही, काय नाही, आज गरमच चालू होतो ना। हा आवडता दाखव रीप तुटली म्हणजे त्याचा वजन जास्ती वर्षा नाही आली। काढली चेष्टा करून लागले काय? नाही राहुल म्हणता आम्ही काम येऊ ना परत आवाज केलो तरी करू म्हटलं झालं का?